नमस्कार, सोनीज किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण करूया गरमागरम वडापाव। त्यासाठी इथे घेतलेले आहेत अर्धा किलो बटाटे। आता हे बटाटे कुकरमध्ये लावून 2 ते 3 शिट्या घेऊन शिजवून घेऊ। आता बटाट्याच्या भाजीसाठी काय काय साहित्य लागणार आहे ते आपण बघूया। त्यासाठी आपण इथे घेतलेले आहेत अर्धा किलो बटाटे, 3 चमचे तेल, 2 चमचे धणे, अर्धा चमचा मोहरी, पाव चमचा हळद, चवीनुसार मीठ, 2 चमचे उडीद डाळ, 1 चमचा जिरं, अर्धा इंच आलं, 10 ते 12 लसूण पाकळ्या, 10 ते 12 कढीपत्त्याची पाने, 8 ते 9 हिरव्या मिरच्या। आता बटाट्याच्या भाजीसाठी वाटण तयार करूया। त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात धणे, मिरची, लसूण, आलं आणि जिरं टाकून जाडसर वाटून घ्यायचं। वाटण इतपत जाडसर दळायचं। आता बटाट्याची भाजी तयार करण्यासाठी गॅसवर कढई ठेवून त्यात तेल टाकायचं। तेल तापल्यावर त्यात मोहरी टाकायची। मोहरी छान तडतडल्यावर त्यात उडदाची डाळ टाकायची। उडदाची डाळ छान खरपूस होईपर्यंत परतून घ्यायची। आता डाळ छान लालसर झाली। आता त्यात आलं लसूण मिरचीचं वाटण घालायचं। आलं लसूण मिरचीचा कच्चेपणा जाईपर्यंत हे वाटण परतवायचं। आता त्यात हळद घालायची। हळद छान परतवून झाली की त्यात उकडलेले बटाटे, कढीपत्ता, मीठ घालून छान परतवायचं। भाजी होत आली की वरून कोथिंबीर घालून परतवून घ्यायची। आता आपली इथे भाजी तयार आहे। ही भाजी थंड करायला ठेवायची। आता आपण वडे तयार करायला घेऊया। त्यासाठी लागणारे साहित्य आहे पाव किलो बेसन, 1 चमचा ओवा, पाव चमचा हिंग, चवीनुसार मीठ, पाव चमचा हळद, 2 चमचे तांदळाचे पीठ आणि गरजेनुसार पाणी। तांदळाच्या पिठीमुळे वडा कुरकुरीत होतो। आता वडे करण्यासाठी इथे एका बाउलमध्ये बेसन पीठ घ्यायचं। आता त्यात हिंग, हळद, तांदळाचं पीठ, मीठ, ओवा टाकायचा। सुरुवातीला थोडं थोडं पाणी घालून पीठ भिजून घ्यायचं। आता त्यात सोडा घालून पीठ चांगलं एकजीव करून घ्यायचं। इतपत सैल करायचं आहे। आता कढईमध्ये तेल टाकून गरम करायला ठेवायचं। आता आपण मिरच्या तळून घेणार आहोत।
मिरच्या तळून झाल्या की आपण वडापावच्या चटणीसाठी आधी भजीचा भुगा तयार करून घेऊया. भजीचा भुगा छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा. आता लाल चटणी तयार करण्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये भजीचा भुगा, 4-5 लसूण पाकळ्या, लाल तिखट आणि मीठ घालून वाटून घ्यायचं. आता हिरवी चटणीची तयारी करून घेऊ. त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मूठभर कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, 2-3 लसूण पाकळ्या, भजीचा चुरा, चवीनुसार मीठ आणि पाणी घालून चटणी वाटून घ्यायची. भजीचा चुरा चटणीमध्ये घातल्यामुळे चटणीला छान दाटसरपणा येतो. आता हिरवी चटणी तयार आहे. आता वडे तळायला घेऊया. त्यासाठी बटाट्याच्या भाजीचे छोटे छोटे गोळे करून पिठात बुडवायचे आणि तेलात सोडून तळून घ्यायचे. वडे छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे. आता आपले गरमागरम वडे तयार आहेत. आता प्लेटमध्ये 2 पाव घेऊन त्यामध्ये आधी हिरवी चटणी लावून घ्यायची. आता चिंच गुळाची गोड चटणी आणि कांदा टाकायचा आणि त्यावर वडे ठेवून लाल चटणी टाकायची. सोबत मस्त तळलेल्या हिरव्या मिरच्या ठेवायच्या. तयार आहे आता गरमागरम वडापाव. काय मग, वडापाव बघून तोंडाला पाणी सुटले की नाही? चला तर मग तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.